मी चैताली तुमचं माय महानगर मानिनीमध्ये खूप खूप स्वागत करते। तुम्ही सकाळपासूनच माय महानगर मानिनीवरती या महापरिनिर्वाण या दिनाचं महाकवरेज पाहत आहात। याच निमित्त मी तुम्हाला अशी स्टोरी सांगणार आहे अशा संस्थांची ज्या संस्था महिलांसाठी विशेष कार्य करतात। त्या म्हणजे येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महिलांसाठी सॅनिटरी पॅडचं वाटप ते पण फ्री मध्ये केलं जातं। चला तर मग जाणून घेऊयात या संस्थेकडून की त्यांची सुरुवात कशी झाली, त्यांना हे काम करताना कसं सुचलं, या सर्वच गोष्टी। भाकर फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत दीपक दादा। दीपक दादा सांगा, काय सांगाल तुम्ही इतकी वर्ष हे काम करताय? सर्वात प्रथम तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन मी करतो। दुसरी गोष्ट की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानिमित्ताने देशभरातून कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात अनुयायी अभिवादन करण्यासाठी इथे येत असतात। अशा वेळी मोठ्या प्रमाणात एक महिला वर्ग सुद्धा आहे जो यूपी मधून आहे, झारखंड मधून आहे, बिहार मधून आहे, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या बुलढाणापासून ते वेगवेगळ्या जिल्ह्यापासून आहे। तर अशा वेळी जेव्हा महिला इथे येत असतात तर तेव्हा त्यांच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठीच इथे जेवणाची व्यवस्था आहे, शौचालयाची व्यवस्था आहे, इथं सगळ्याच व्यवस्था आहे। पण महिलांचे जे आरोग्याचे प्रश्न आहे आणि त्यातल्या त्यात येणाऱ्या ज्या महिला आहेत त्या 3-4 दिवसाच्या प्रवासासाठी येत असतात। अशा वेळी त्या 3-4 दिवसासाठी जर इथे येत असतील, राहत असतील तर कदाचित त्यांना मासिक पाळी येऊ शकते आणि अशा वेळी मासिक पाळी जर आली तर ही नैसर्गिक आहे। तर यावेळी आपण सॅनिटरी पॅड कुठून आणायचा हा प्रश्न इथे गेल्या अनेक वर्षांपूर्वी उद्भवतोय आणि मग गेले 3 वर्षापासून आम्ही भाकर फाउंडेशन असेल, पॅड स्पॉट असेल किंवा होप टीम असेल, आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपण बाबासाहेबांना आपल्या कृती कार्यक्रमातून अभिवादन करूया। आणि मग तो कार्यक्रम काय असला पाहिजे, तर इथली गरज आहे ही सॅनिटरी पॅड, ज्याच्यावर आजही बोललं जात नाही, ज्याच्यावर मोकळेपणाने ते वाटलं जात नाही। मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण इथल्या महिलांची जी गरज आहे सॅनिटरी पॅडची ती आपण गरज आपण पुरवूया आणि इथल्या महिलांना मोफत सॅनिटरी पॅड देऊया, जेणेकरून प्रवासामध्ये किंवा इथे राहताना अचानक जर पाळी आली तर ते एकमेकींसाठी वापरू शकतात, देऊ शकतात एकमेकींना आणि त्यातून त्या जी गरज आहे ती आपण पुरवू शकतात। गेले अनेक वर्ष प्रशासन ह्याची दखल घेत नव्हती, पण आता मुंबई महानगरपालिकेने ह्याची दखल घेतलेली आहे आणि महानगरपालिकेने आज विश्वास दिला की आम्ही तुमच्या या सगळ्या प्रक्रियेत सोबत आहोत। किती वर्ष तुम्ही हे काम करता? गेले 3 वर्ष झाले आम्ही चैत्यभूमीला ह्या गोष्टी सातत्याने करतो आहोत आणि हजारो महिलांना आम्ही देतो आहोत आणि आम्हाला एक चांगला अनुभव असा आहे की या विषयावर बऱ्याच महिला ज्या खेड्यापाड्यातून आलेल्या आहेत त्या जागृत आहेत। म्हणजे मला कुठेच असं वाटत नाही की एका पुरुषाकडून किंवा एका मुलांकडून, महिलेकडून पॅड ओपनली जागेवरनं पॅड जेव्हा घेतलं जातं तेव्हा त्या कधीच कुठे लाजताना मला दिसत नाही आणि तो एक पॉझिटिव्ह गोष्ट आमच्यासाठी काम करताना की इथे कोणी लाजत नाहीये आणि त्यांना कळतंय की मला गरज आहे। आम्हाला असंही अनुभव मागच्या 3 वर्षामध्ये आलाय की इथले पुरुष सुद्धा जे बाबासाहेबांच्या विचारांनी चालणारी जी सगळी मंडळी आहे ती येऊन स्वतःहून मागतात की माझ्या सुनेसाठी द्या, माझ्या बायकोसाठी द्या, माझ्या मुलीसाठी द्या। आणि जेव्हा ते समोरून येतात त्याचा अर्थ ह्याची गरज आहे आणि ही गरज ओळखून आम्ही या पद्धतीने काम करायला सुरुवात केली आणि यातून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन आम्ही करतोय। मोफत हे सॅनिटरी पॅडचं वाटप करताय, ह्याचं आर्थिक गणित कसं? खरं तर या सगळ्या प्रक्रियेसाठी आम्हाला पॅड स्कॉटच्या आपल्या फरीदा ताई आहेत, त्या फरीदा मॅम आहे, पॅड स्कॉट आहे, होप टीम आहे, तर ही सगळी जी मंडळी आहे ती वर्षानुवर्ष अनेक वर्ष मासिक पाळीला धरून ते काम करतात, सत्र घेतात आणि मग यांनी सगळ्यांनी हे पॅड आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणावरनं त्यांच्या डोनरकडून जमा करून ते आपल्याकडे दिलेत आणि आता आम्ही एकत्र मिळून ते वाटतो। माझं नाव आहे फरीदा दरीवाला आणि आय एम विथ पॅड स्पॉट। पॅड स्पॉट आमची एक टीम आहे आणि आम्ही या स्पेसमध्ये 4 वर्ष झाली आम्ही काम करतोय। वी वर्क विथ द विमेन, आम्ही महिलांबरोबर काम करतो आणि आम्ही मेन्स्ट्रुअल हायजीन कसं वापरायचं आहे, महिलांना आपल्या बॉडीबद्दल काही म्हणजे माहीतच नाही, मोस्ट ऑफ द टाइम्स माहीत नाही, तर आम्ही बस्तीजमध्ये जातो, सेशन्स घेतो। पॅड्स काही लोक फक्त कापड वापरतात, काही वापरत पण नाही, तर आम्ही अशा ठिकाणी पण जातो
आणि इथे दिस इज माय फर्स्ट टाइम, हे आमचा फर्स्ट टाइम आहे इकडे. आणि आई एम रियली हैप्पी कि इतने बड़े संख्या पे हम लोगों को देख रहे हैं. और मेरे लिए ये फर्स्ट टाइम एक्सपीरियंस रहा है यहाँ पे कि एक आदमी आया हमारे पास और बोला कि मुझे एक पैड का पैकेट दो, मेरी बीवी के लिए लेके जाना है. तो ये बहुत बड़ी बात है कि इस तरह से लोग आके मांग रहे हैं और मेन आदमी लोग मांग रहे हैं. ये बहुत बड़ी बात है क्योंकि वो अगर अपनी बेटी को या बीवी को ये दे सकता है, तो जहाँ इतने बड़े एड्स होते हैं कि आपने देखा होगा मूवीज में दिखाते हैं, तो ये तो एक्चुअल ऑन ग्राउंड हम देख रहे हैं यहाँ पे. और ये पैड स्क्वाड के लिए बहुत बड़ी बात है. सो दिस इज व्हाट वी आर डूइंग राइट. अजून महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्ही काम केलेले? राईट नाव आम्ही आमचं टीम वी आर अक्रॉस इंडिया. जरा महिला सगळ्या महिलाच आहेत. देर आर विमेन अक्रॉस इंडिया. अँड महाराष्ट्रामध्ये पुणे, सांगली, सातारा, वाशी, बदलापूर त्या ठिकाणी आउटस्कर्ट्सवर आम्ही खूप काम केले. मुंबईमध्ये खूप स्लम्स आहे, आम्ही तिकडे पण काम केलेले. तर आणि आमची टीम म्हणजे वेगवेगळे सगळीकडे जातात आणि ते लोक काम करतात. तर ॲज फार ॲज आसाम, कोलकाता, गुवाहाटी वगैरे वगैरे इंटिरियर्स मध्ये आम्ही जाऊन काम करतो. खरं तर अजून एक की मला सांगायला आवडेल की आम्ही गेले 3 वर्षांनी सातत्याने इथे काम करतोय आणि हे कामाची दखल या परिसरातले जे वॉर्ड ऑफिसर आहेत अजित कुमार आंबे, तर त्या सरांनी त्याची दखल घेतली आणि त्यांनी आता उद्यापासून आमच्याशी जोडून ह्या सगळ्या प्रक्रियेत राहायचं त्यांनी आम्हाला एक शब्द दिलाय, विश्वास दिलाय. आणि जे लागतील आम्हाला ह्या सगळ्या चैत्यभूमीला परिसराला जे साहित्य लागतील तर ते पुरवण्याचंही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय. आता बघू उद्या सकाळी कशा सुरुवात होते. केवळ तुम्ही पॅडच हे करता की लैंगिक ज्या समस्या आहेत महिलांच्या त्याच्यावरती पण तुम्ही जनजागृती सुरू आहे? हो, आमचं ते पण चालू आहे. कारण मी स्वतःहून आय एम अ सायकोथेरपिस्ट आणि मेंटल हेल्थवर, कारण बायकांना खूप असं स्ट्रेस, ट्रॉमा वगैरह काही खूप असतं आणि बॉडी बरोबर हमारी खुद की बॉडी के बारे में हमको नहीं पता और हम शर्मते हैं बहुत. तो उस पे मैं काम करती हूँ. उससे हम सेशंस भी लेते हैं कि किस तरह से अपने बॉडी को हम प्यार करें, ताकि अगर मुझे शर्म नहीं आए कि ये मेरी बॉडी है, ये पीरियड्स मेरा है, ओनरशिप ले हमारी बॉडी को, तो फिर हम इसको आगे सोसाइटी में भी हम इस चीज को अपना सकते हैं. तर आणि आम्ही ऑल्सो मेन्स्ट्रुअल कप जे आहे आम्ही त्याचं पण सेशन्स घेतात की मेन्स्ट्रुअल कप कसं वापरायचं आणि आम्ही देतो सुद्धा. मेन्स्ट्रुअल कप जर कोणाला हवंय की ओके आय वॉन्ट टू यूज इट, तर आम्ही ते त्यांना देतो सुद्धा मोफत. आणि आमचे डिस्ट्रीब्युटर्स, आय रियली वॉन्ट टू थँक आमचे डोनर्स जे आहे. आम्ही एक कॅम्पेन स्टार्ट केलेलं पॅड पेटी फॉर एव्हरी बेटी. तर ती कॅम्पेन आम्ही सोसायटीमध्ये जाऊन एक पेटी ठेवायचे, त्याच्यावर लिहायचे की पॅड पेटी फॉर एव्हरी बेटी आणि यू प्लीज कम अँड डोनेट. तर सोसायटी डिफरंट सोसायटीज जे आहे मुंबईमध्ये, तर मी स्वतःहून मी अराउंड 20-25 सोसायटीजला मी टॅप केलं आणि तिथून मला खूप पॅड्स मिळाले. असे आमचे डोनेशन्स येतात डिफरंट ऑर्गनायझेशन्समधनं आम्हाला पॅड्स. आम्ही पैसे नाही घेत, फक्त पॅड्स, फक्त मेन्स्ट्रुअल, नॉट ओनली पॅड्स बट फक्त एव्हरीथिंग टू डू विथ मेन्स्ट्रुअल हायजीन. तर क्लॉथ पॅड्स, मेन्स्ट्रुअल कप्स, असले पॅड्स ते पण आम्हाला मिळू शकते, ते आम्ही घेतो. अँड वी टॉक अबाउट मेन्स्ट्रुअल हायजीन अँड वी टेक सेशन्स. आम्ही सेशन्स सुद्धा घेतो की बॉडी बरोबर, कारण आम्ही जेव्हा बायकांबरोबर बोलतो ते त्यांना माहीत पण नाही की त्यांची बॉडी कशी ऑपरेट, हाऊ इट वर्क्स, हाऊ द बॉडी वर्क्स. तर ते आम्ही सेशन्स सुद्धा घेतो. डिस्ट्रीब्युशन नंतर होतं, आधी आम्ही सेशन्स घेतो. तुमचं जे आर्थिक गणित आहे तुम्ही सांगितलं की सोसायटीमध्ये त्याचप्रमाणे चालू आहे आतापर्यंत, म्हणजे जशी सुरुवात केली त्याचप्रमाणे आताही करताय का? आता ते ऑर्गॅनिक झाले. तर लोक आम्हाला म्हणजे स्वतःहून अप्रोच करतात की तुम्हाला हवंय का, की आय आर डुईंग दिस कॅम्पेन. आणि आमचं चालूच आहे काम, थोडं करून आम्ही चालूच आहे काम. आमचे फाउंडर जे आहेत पॅड स्पॉटचे फाउंडर, मी मेंबर आहे, पण आमचे जे फाउंडर आहेत ते चालू हे केलं कोविड चालू झाला, कारण त्यांनी बघितलं की वस्तीजमध्ये पॅडचे प्रॉब्लेम होत होते ड्युरिंग कोविड, तेव्हा हे सुरुवात झाली. आणि आता तर इट्स टेकन अ लाईफ ऑफ इट्स ओन. एक महिला आज मला एक सांगा की आजही पिरियड्सच्या बाबतीत महिलांना 4 दिवस नको, म्हणजे तिला लांबच ठेवलं जातं.
तर त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल की महिलांनी स्वतः हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे की हा बॉडीचा एक पार्ट आहे आणि ते दर महिन्याला येणारच आहे, त्याबद्दल? मी शाळेत जाते मुलांना. आय गो टू स्कूल्स अँड टॉक अबाउट दिस ऑल्सो, मेन्स्ट्रुअल हायजीन. एक मुलीने मला विचारलं की मला जेव्हा पिरियड्स येतं माझी आई मला सेपरेट ठेवते एका रूम मध्ये. ती सांगते किचन मध्ये येऊ नको, असं नको करू, तसं नको. मला खूप राग येतो. तिने सांगितलं मला खूप राग येतो, असं का करते आई माझ्या बरोबर. तर मी तिला बोलली की ओके तुला राग येतं, व्हॉट डू यू थिंक अबाउट युअर बॉडी, तुझ्या बॉडी बद्दल तुला काय हे आहे. आणि ती 12-11 वर्षाची मुलगी आहे. तर ती मला बोलली की मला खूप आवडतं, मी मुलगी आहे आणि हे पिरियड्स माझे आहेत आणि मी ती म्हणजे अशी ही पिरियड माझे आहे अशी बोलली. ती 11 वर्षाची मुलगी. तर मी तिला बोलली तुझा आईला ते सांग हे पिरियड माझं आहे, ही बॉडी माझी आहे. आणि सगळे मुलं ती मुली होती क्लासमध्ये, सगळे एकत्र बोलले ही बॉडी माझी आहे, हे पिरियड्स माझे आहे. ते ऐकून ना एवढं मला शांत असं वाटलं. कारण जर मी ओनरशिप नाही घेतली माझ्या बॉडीची तर दुसरं कोण काय घेणार. म्हणजे मला स्वतःला जर शेम वाटलं की शी घाण, तर मी जिथे पण जाईन मी तसलं वाईब घेऊन जाईन ना, आणि ते पण मला तसंच ट्रीट करणार. तर आपण या दोन्ही संस्थांच्या अध्यक्षांकडून आणि सदस्यांकडून त्यांची जर्नी आणि या सर्वच गोष्टी जाणून घेतल्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनी पाहत रहा.